राज्यात एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी ही महायुतीत येणार असल्याची चर्चा असताना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही काही आलबेल नसल्याचं दिसून येते। मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन चर्चा केली। तर या भेटीवेळी जयंत पाटीलही उपस्थित होते अशी चर्चा झाली। यावर कालच जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं। तर यावर तटकरेंनी पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटलांची भेट न झाल्याचं स्पष्ट केलं। तसंच मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार यांना काहीच माहिती नसल्याचंही समोर आलं। यावरही तटकरेंनी स्पष्टीकरण दिलं। आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही, पक्षाबाबत सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या चुकीच्या आहेत असं तटकरे म्हणाले। त्यामुळे पुन्हा सुनेत्रा पवारांना डावललं जातंय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। ही खासदारी आहे, माझ्या लोकसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामं असतात। मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही। माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय कामं आहेत, माझी दिल्लीच्या स्तरावरती काय प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवायचे आहेत, अशा वेळेला प्रत्येक गोष्ट ज्ञात असणं करणं अभिप्रेतच नाही आहे। ज्या वेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत येईल त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करूनच आम्ही भेटत असतो। जयंत पाटलांची आमची तिथे भेट झाली नाही। त्यामुळे जयंत पाटील आले, आम्ही दोघे गेलो आणि अर्ध खात्याची चर्चा झाली। हे कुठलं तर्क मला काय कळलंच नाही। जयंत पाटलांचा काय संबंध, जयंतरावचा काय संबंध? जयंतरावने त्यांची भेट कशा कारणासाठी झाली स्पष्ट सांगितलं। जयंतराव सुद्धा वरिष्ठ नेते आहे। आमच्या दोघांच्या भेटीचा आणि जयंतरावांच्या भेटीचा दुरान्वयही काडी मात्र काही संबंध नाही। ही भेट माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय कामाच्या बाबतीमध्ये होती। मी वेळ आदल्या दिवशी पण मागितली होती, पण आदल्या दिवशी त्यांची कोर कमिटीची बैठक होती म्हणून ती शक्य नाही झालं। प्रफुल्लबाईंनी त्यांच्याकडचे काय मुद्दे होते त्याच्यावरती ती वेळ मागितली होती। ते योगायोगाने प्रफुल्लबाई का आले तर त्यांना मध्यरात्री ते बाहेर जाणार होते म्हणून ते आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।